गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी पूजा. या अगोदर आपण महाराष्ट्र हिस्ट्री आपण टोटल रीड केली आहे रिव्हिजनसाठी आणि पॉलिटीचे पण बरेचसे इम्पॉर्टंट पॉईंट आपण कवर केले आहेत. जिओग्राफी तर टोटल झाल्यासारखंच आहे. आता आपण इकॉनॉमी बघू. आज इकॉनॉमी मी टोटल रीड करण्याचा ट्राय करते. ओके, आता यामध्ये आपल्याला सर्व पॉईंट जे एक्झामच्या दृष्टीने आपल्या कंबाईनसाठी उपयुक्त आहेत असे सर्व पॉईंट घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, ह्या नोट्स आहेत आपल्या लोकसेवा अकॅडमीच्या आप्पा हातनुरे सरांच्या. ओके, चला स्टार्ट करूया. सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्तावरती प्रत्येक वेळेस आयोगाने भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यासाठी आपल्या एक्झामसाठी हा पॉईंट किंवा हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, तर डेरॉल्ड क्रीवच संघराज्य सरकार, घटक राज्य सरकार आणि स्थानिक सरकारे यांच्या उत्पन्नाची आणि खर्चाची चिकित्सा करणारी अभ्यास शाखा म्हणजेच काय, सार्वजनिक अवयव्य होय. ओके, सार्वजनिक अवयवामध्ये सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, वित्तीय व्यवस्थापन, राजकोषीय धोरण म्हणजेच राज्य वित्तीय धोरण हे सर्व पॉईंट येतात. सार्वजनिक वित्ताची कार्य काय आहे? सार्वजनिक वित्ताची तर सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणजे ॲलोकेशन फंक्शन नियतन कार्य आहे. सार्वजनिक वित्ताचं पहिलं कार्य म्हणजे ॲलोकेशन फंक्शन. सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी. ओके, खाजगी वस्तू नाही आहे त्याच्यामध्ये येत. आता वितरण कार्य यामध्ये डिस्ट्रीब्युशन फंक्शनमध्ये न्याय वितरण यामध्ये येतं कर आणि खर्च. करमध्ये श्रीमंतावर कर आकारणे आणि खर्च गरिबांवर खर्च करणे. ओके, म्हणजे श्रीमंतांकडून पैसा घेणे आणि तो गरिबांसाठी खर्च करणे हे वितरण कार्यामध्ये येतं. स्त्रीय कार्य स्टॅबिलायझेशन फंक्शन यामध्ये अर्थव्यवस्थेतील चढउतारांमुळे बेरोजगारी, चलनवाढीची परिस्थिती निर्माण होत असते. फिस्कल पॉलिसीद्वारे आपल्याला स्त्रेय हे करणे, स्त्रियाचं कार्य करणे. ओके, फिस्कल पॉलिसीद्वारे 2017-18मध्ये झालेले बदल पाहू. फेब्रुवारीच्या शेवटच्या अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत बंद करण्यात आली. आता 1 फेब्रुवारीला मांडला जातो. ओके, अगोदर अर्थसंकल्प कधी फेब्रुवारीच्या शेवटी मांडला जायचा, फेब्रुवारीच्या शेवटीच्या आठवड्यामध्ये. आता मात्र 1 फेब्रुवारीला मांडला जातो. त्यामुळे लेखा अनुदानाची गरज दरवर्षी राहणार नाही. रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळी मांडण्याची पद्धत पण रद्द करण्यात आली होती. साधारण अर्थसंकल्पामध्ये ते विलीन झालं होतं. महसुली व भांडवली खर्चांचे वर्गीकरण, योजना खर्च व गैरयोजना खर्च यांची पण पद्धत रद्द करण्यात आली, कारण नियोजन आयोग रद्द झाला आहे. ओके, आता नीती आयोग लागू झाला आहे त्यामुळे. आता अर्थसंकल्पाची व्याप्ती, गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे, चालू वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय व संशोधित अंदाज, पुढील वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज. 1986 ते 87 पासून राज्य सरकारांच्या अंदाजपत्रकामध्ये महसुली उत्पन्न कमी व खर्चामध्ये वाढ ही प्रवृत्ती आढळते आपल्याला 1986 ते 87 पासून. आता राजकोषीय धोरण किंवा अर्थसंकल्पीय धोरण किंवा त्याला सार्वजनिक वित्तांचे धोरण असेही म्हणतात. हे पाहूया. सरकारच्या जमा व खर्चांच्या धोरणाला सरकारचे राजकोषीय धोरण, राज्य वित्तीय धोरण असे संबोधले जाते. सरकार आपले राजकोषीय धोरण आपल्या जमा खर्चाचे वार्षिक विवरणपत्र मांडून जाहीर करत असते. म्हणजेच राजकोषीय धोरण म्हणजेच काय, अर्थसंकल्पीय धोरण आहे. शासकीय अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक. तर अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, बजेट म्हणतो. बजेट हा शब्द फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ काय होतो बजेटचा, चामड्याची पिशवी. सर्वात पहिल्यांदा 1733मध्ये इंग्लंडमध्ये जादूचा पेटारा या अर्थाने बजेट म्हणून वापरण्यात आला होता हा शब्द. ओके, सर्वप्रथम 1803 साली फ्रान्समध्ये शब्दाचा प्रयोग करण्यात आला होता बजेट. ओके, म्हणजे बजेटचा अर्थ 1733मध्ये इंग्लंडमध्ये जादूचा पेटारा या अर्थाने घेतला होता. आणि सर्वात पहिल्यांदा 1803मध्ये मात्र फ्रान्समध्ये डायरेक्टली बजेट हा शब्द प्रयोग केला होता. भारतातील अर्थसंकल्पीय प्रक्रिया स्वातंत्र्यापूर्वी सुरू झाली होती. 7 एप्रिल 1860मध्ये पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला होता. 1860मध्ये पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन. अंतिम सरकार 1947 ते 48मध्ये लियाकत अली खान यांनी मांडला होता अर्थसंकल्प. ओके, स्वातंत्र्यापूर्वीचं अंतरिम सरकार होतं, लियाकत अली खान यांनी मांडला होता. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले अर्थसंकल्प पाहू. 26 नोव्हेंबर 1947मध्ये आर के षण्मुख चेट्टी यांनी मांडला. 15 ऑगस्ट 1947 ते 31 मार्च 1948मध्ये ओके, या 7.5 महिन्यांसाठी हा अर्थसंकल्प मांडला होता षण्मुख चेट्टी यांनी. अर्थसंकल्पाचा घटनाक्रम बघू. 2017 ते 18 पासून भारतात दरवर्षी जानेवारीमध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असतं. रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची पद्धत रद्द केली 2017 ते 18मध्ये. भारताची आर्थिक पाहणी 30 किंवा 31 जानेवारी रोजी सादर केली जाते. साधारण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला जातो.
अर्थसंकल्पाला कायदेशीर मान्यता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळते. आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत. आर्थिक वर्ष कधीपासून आहे? 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत. ओके. 1921च्या ऑकवर्ड समितीच्या शिफारशीवरून 1924 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा मानला जात आहे. 1921च्या ऑकवर्ड समितीपासून. ओके. आर्थिक वित्तीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे वित्तीय वर्ष मानण्यास सुरुवात झाली होती 1867 पासून, आणि त्यापूर्वी 1 मे ते 30 एप्रिल असे वित्तीय वर्ष मानले जात असे. म्हणजे आता 1 एप्रिल ते 31 मार्च असं वित्तीय वर्ष 1867 पासून मानू लागले होते, आणि 1 मे ते 30 एप्रिल हे अगोदर होत होतं 87च्या अगोदर 67च्या अगोदरपासून. 1984 मध्ये एलकेजा समिती आली. ती कशासाठी आली होती? वित्तीय वर्षाच्या एलकेजा समिती कशासाठी स्थापन झाली होती? वित्तीय वर्षाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी. त्यांनी शिफारस काय केली एलकेजा समितीने? वित्तीय वर्ष 1 जानेवारीपासून गृहीत धरण्याची शिफारस केली होती, पण ते सरकारनं काही स्वीकारलं नाही. शंकर आचार्य समिती 7 जुलै 2016ला स्थापन झाली होती. नवीन वित्तीय वर्षाची आवश्यकता व शक्यता तपासण्यासाठी शंकर आचार्य समिती. सदस्य कोण होते? एम चंद्रशेखर, PV राजारामन, डॉक्टर राजीव कुमार. शिफारस केली होती 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे वित्तीय वर्ष करण्याची शिफारस केली होती आचार्य समितीने, पण हे सरकारने ही पण डेट काही स्वीकारली नाही. अर्थसंकल्पाच्या एका वर्षाच्या अस्तित्वामध्ये पुढील 4 अवस्था येतात: अर्थसंकल्प तयार करणे, अर्थसंकल्पास कायदेशीर रूप देणे, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे, राष्ट्रीय वित्तावर नियंत्रण व लेखापरीक्षण करणे. अर्थसंकल्प तयार करणे घटनेच्या 112 कलमानुसार केंद्र सरकारचा, तसेच 202 कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प. 202 म्हणलं तर राज्य सरकार अर्थसंकल्प, आणि 112 म्हणलं तर केंद्राचा अर्थसंकल्प. आणि 112 अर्थसंकल्प जो आहे त्याची जबाबदारी मांडण्याची कोणाची असते? राष्ट्रपतींची. आणि 202 नुसार कोणाची जबाबदारी असते? राज्यपालांची. अर्थसंकल्प वित्त मंत्रालयामध्ये कार्य करणाऱ्या आर्थिक कामकाज विभागामार्फत तयार केला जातो. घटनेमध्ये अर्थसंकल्पाला बजेट हा शब्द वापरला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्र हा शब्द वापरण्यात आला आहे. अंदाजपत्रकामध्ये वित्तीय वर्षातील सरकारच्या अंदाजे, खर्च व प्राप्ती यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. अंदाजपत्रकामध्ये वित्तीय वर्षातील सरकारच्या अंदाजे, खर्च व प्राप्ती याची संपूर्ण माहिती दिलेली असते. अर्थसंकल्पामध्ये तयार करण्यात 4 घटक कोणते कोणते मदत करतात बघा? अर्थमंत्रालय. ओके. अर्थमंत्रालय मदत करतं. विविध प्रशासकीय कार्यालय, नियोजन मंडळ आणि कॅग. ओके. हे 4 घटक अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मदत करत असतात. अर्थसंकल्प तयार करण्याचे टप्पे. अर्थसंकल्पीय अंदाज बांधण्याचे कार्य मागील वर्षी जून-जुलैमध्ये सुरू होते. प्रत्येक मंत्रालयातील विविध खात्यांमार्फत, कार्यालयांमार्फत त्यांच्या पुढील वर्षातील अपेक्षित खर्चासंबंधीचे अंदाज बांधले जात असतात, आणि 3 भागांमध्ये ते बांधले जातात. भाग 1 मध्ये काय येतं? उत्पन्न व स्थायी खर्च येतो. म्हणजे काय? वेतन, प्रवास भत्ते यामध्ये येतं भाग 1 मध्ये. भाग 2 मध्ये खर्चात चढउतार होत असलेल्या सेवेवरील खर्च, उदाहरणार्थ साधन सामुग्री. आणि भाग 3 मध्ये येतं नवीन योजना आणि खर्चांचा समावेश होतो असतो. त्यामध्ये नवीन इमारत बांधणे एक्झाम्पलमध्ये सांगितलं. म्हणजे पहिल्या भागामध्ये वेतन, प्रवास भत्ते, दुसऱ्या भागामध्ये साधन सामुग्री काय लागतं काय नाही, आणि भाग 3 मध्ये काय? नवीन एखादी गोष्ट तयार करण्यासाठी लागणारा खर्च त्यामध्ये समावेश होत असतो. अशा प्रकारचे नमुनापत्रक त्यांना अर्थमंत्रालयामार्फत पुरवण्यात येत असतात. अशा प्रकारे प्रत्येक खात्याचे अंदाज अहवाल आपापल्या मंत्रालयाकडे ऑक्टोबरच्या सुरुवातीला येतात. त्यानंतर मंत्रालयामध्ये प्रत्येक खात्याचा एकत्रित अर्थसंकल्प तयार होत असतो. असे विविध खात्याचे अर्थसंकल्प नोव्हेंबरमध्ये अर्थमंत्रालयामध्ये येतात. नियोजन मंडळ पंचवार्षिक योजनेमध्ये अग्रक्रम दिलेल्या योजनांच्या दृष्टीने डिसेंबरमध्ये त्याविषयीचे आपले मत कळवित असतात. डिसेंबर महिन्याच्या शेवटी अर्थमंत्रालय अर्थसंकल्पाचे पुनर्वर्गीकरण करून साधारण अर्थसंकल्प तयार. कॅगच्या दुरुस्तीनंतर दुसरी आवृत्ती तयार होत असते. अगोदर कॅग मग त्यामध्ये दुरुस्ती करतं, आणि मग कॅगच्या दुरुस्तीनंतर दुसरी आवृत्ती तयार होत असते. त्यानंतर अर्थमंत्री याबाबत पंतप्रधानाशी चर्चा करतात व कॅबिनेटची संमती घेऊन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 1 फेब्रुवारी या दिवशी ते सादर करत असतात. आता अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप कसं मिळतं? अर्थमंत्री पहिल्यांदा लोकसभेमध्ये, अर्थसंकल्प सर्वात प्रथम लोकसभेतच मांडला जात असतो, आणि मग त्यानंतर अर्थसंकल्पीय भाषण होत असतं.
भाषणाचे 2 भाग असतात. एक पहिला भाग म्हणजे देशाची साधारण आर्थिक पाहणी असते आणि दुसऱ्या भागामध्ये सरकारचा कर प्रस्ताव असतो. भाषणानंतर अर्थसंकल्प राज्यसभेमध्ये मांडला जातो. त्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये आठवडाभर अर्थसंकल्पावर ढोबळ मनाने चर्चा होत असते. 4 ते 5 दिवस आयोगाचे उत्तर त्यावरती तयार होतं आणि या चर्चेनंतर राज्यसभेचे कार्य संपतं. ओके. मग अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देण्याचे बाकी सर्व कार्य हे लोकसभेमध्ये चालतं. अनुदानाच्या मागणीवर चर्चा व मतदान होते. लोकसभेमध्ये प्रत्येक मंत्रालयाने किंवा खात्याने केलेल्या स्वतंत्र अनुदानाच्या मागणींवर पहिल्यांदा चर्चा व नंतर मतदान होत असतं. सामान्यतः 98 मागण्या असतात. 2016-17 पासून 98 मागण्या घेत आहेत त्यांनी. घटनेच्या 112 व 113व्या कलमानुसार अर्थसंकल्पातील नियोजित खर्च 2 प्रकारचे असतात. एक असतो प्रभावित खर्च आणि एक असतो मतदानित खर्च. ओके, 2 प्रकारचे खर्च असतात, प्रभावित खर्च आणि मतदानित खर्च. प्रभावित खर्च यावर मतदान घेतले जात नाही. प्रभावित खर्चावर मतदान घेतले जात नाही. कपात प्रस्ताव बघू आता आपण. मतदानाच्या प्रसंगी लोकसभेमध्ये प्रत्येक सदस्याला सरकारने केलेल्या अनुदानाच्या मागणीमध्ये कपात सूचना मांडण्याचा अधिकार असतो. कपात प्रस्तावाचे 3 प्रकार पडतात: काटकसर कपात, धोरणात्मक कपात आणि काटकसर कपात. कपातचे 3 प्रकार: काटकसर कपात, धोरणात्मक कपात आणि प्रतिकात्मक कपात. आता काटकसर कपात पाहू. काटकसर कपातमध्ये बघा, अनुदानाच्या मागणीतील रकमेपैकी काही विशिष्ट रक्कमच, म्हणजे काटकसर कपातमध्ये फक्त विशिष्ट रक्कम कमी करण्यात यावी ही मागणी असते. मात्र त्या सदस्याला या कपातीमुळे काटकसर कशी होईल हे दाखवून द्यावं लागतं त्या अगोदर. आता धोरणात्मक कपात बघा. धोरणात्मक कपातमध्ये अनुदानाची मागणी ज्या धोरणावर आधारित असेल त्या धोरणाच्या अमान्यतेविषयी प्रस्ताव असतो. अनुदानाच्या मागणीची रक्कम 1 रुपयांपर्यंत कमी करण्यात यावी असा तो प्रस्ताव असतो. धोरणात्मक म्हणलं की 1 रुपयापर्यंत कमी. आणि प्रतिकात्मक कपातमध्ये बघा, अनुदानाच्या मागणीच्या रकमेतून 100 रुपये कमी करण्यात यावे असा हा प्रस्ताव असतो. 100 रुपये म्हणलं की प्रतिकात्मक, 1 रुपये म्हणलं तर धोरणात्मक आणि विशिष्ट रक्कम कमी करायची म्हणलं तर काटकसर कपात. ओके. या अनुदानाच्या मागण्या मान्य करण्यासाठी साधारणतः 26 दिवसाचा कालावधी निश्चित करण्यात येतो. प्रत्येक अनुदानाच्या मागणीवर स्वतंत्र चर्चा व मतदान होणे अपेक्षित असतं. मात्र प्रत्यक्षामध्ये वेळापत्रक पाळले जात नाही. शेवटच्या दिवशी चर्चा किंवा टीका झालेली असो अथवा नसो, सर्व मागण्या एकाच वेळी क्रमाक्रमाने मतदानाद्वारे संमत केल्या जातात व या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? गिलोटीन असे म्हणतो. गिलोटीन संबंधित क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे बघा. गिलोटीन काय आहे नेमकं? तर गिलोटीन काय सांगितलं की शेवटच्या दिवशी चर्चा किंवा टीका झालेली असो अथवा नसो एखाद्या गोष्टीवरती, तर सर्व मागण्या एकाच वेळी क्रमाक्रमाने त्यावरती मतदान करायचं, त्यावर चर्चा करायची नाही एखाद्या म्हणजे कोणत्याही मुद्द्यावर. शेवटच्या दिवशी डायरेक्टली मतदान करायचं आणि त्याद्वारे ते संमत करून घ्यायचं. त्याला काय म्हणतात? गिलोटीन असे म्हणतात. विनियोजन विधेयक कलम 114. ओके, विनियोजन विधेयक कलम 114. अनुदानाच्या मागण्या लोकसभेमध्ये संमत होणे म्हणजेच ठराविक मंत्रालयाच्या खात्यांना ठराविक रक्कम संमत होणे होय. मात्र त्यांना ही रक्कम भारताच्या संचित निधीतून प्राप्त करण्याचा अधिकार मिळण्यासाठी लोकसभेमध्ये विनियोजन विधेयक संमत केले जाते. ओके, संचित निधीतून एखादी रक्कम प्राप्त करायची असेल त्यासाठी काय करावं लागतं? लोकसभेमध्ये विनियोजन विधेयक मांडावं लागतं. ओके, विनियोजन विधेयक. आता बघा, वार्षिक वित्तीय विधेयक नाही का, लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडल्यावर लगेचच ही विधेयक मांडले जाते. वार्षिक वित्तीय विधेयक यात सरकारचे सर्व वित्तीय प्रस्ताव, नियोजित कर आकारणी यामध्ये इन्क्लूड असतं. या प्रस्तावांना लोकसभेची संमती घेण्यासाठी हे विधेयक मांडलं जातं. हे विधेयक मांडल्यापासून 75 दिवसाच्या आत संसदेने ते संमत करून राष्ट्रपतीची संमती मिळवणे आवश्यक असते. आता काही विशिष्ट अनुदानाच्या मागण्या पाहू आपण. पूरक अनुदानी मागणी यासाठी कलम 115 आहे. संमत केलेली रक्कम अपुरी ठरल्यास, नवीन खर्च उद्भवल्यास राष्ट्रपती दोन्ही सभागृहांकडे मांडण्याचे घडून आणते. म्हणजे पूरक अनुदान मागणी जर खर्च कमी पडत असेल किंवा नवीन खर्च करायचा असेल त्यावेळेला पूरक अनुदान मागणी असते कलम 115 नुसार. आणि वाढीव अनुदानाची मागणी कलम 115 मध्ये सांगितले, एखाद्या आर्थिक वर्षामध्ये जर एखाद्या बाबीवरील खर्च तिच्यावरील संमत रकमेपेक्षा जास्त ठरला तर त्यासाठी राष्ट्रपती वाढीव अनुदानाची मागणी मांडण्याची घडून आणतात. मात्र वाढीव खर्च हा कॅगमार्फत संसदेच्या ध्यानात आणून दिला जात असतो. आता लेखा अनुदानसाठी कलम आहे 116. अंदाज खर्चांच्या 106 अंतरिम अर्थसंकल्प. लेखा अनुदान लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावरील साधारण ढोबळ चर्चेनंतर आणि अनुदानाच्या मागणीवरील चर्चा व मतदानापूर्वी मांडले जाते व सहसा लोकसभेमध्ये चर्चेविनाच ते संमत केले जात असतं. 2017-18 पासून 1 फेब्रुवारीला मांडण्यात येत आहे, म्हणून लेखा अनुदानाची गरज राहिलेली नाही आहे. ओके, लेखा अनुदानामध्ये काय सांगितलं 116 नुसार?
लेखा अनुदान ही लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावरील ढोबळ चर्चा असते आणि ढोबळ चर्चेनंतर आंदोलनाच्या मागण्यावरील चर्चा व मतदानापूर्वी ते मांडलं जात असतं आणि सहसा ते लोकसभेमध्ये चर्चेविना संमत पण केलं जातं. पण 2017-18 पासून 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जात आहे, त्यामुळे त्याला लेखा अनुदानाची गरजच भासत नाहीये. आता पत अनुदान पण 116 मध्ये सांगितलं. लेखा अनुदान, पत अनुदान एखाद्या राष्ट्रीय पेच प्रसंगाच्या वेळी युद्ध किंवा मोठी नैसर्गिक आपत्ती झाली असेल त्यावेळेला अनपेक्षितरित्या उद्भवलेल्या खर्चाला ज्याचे काटेकोर अंदाज करता येणे शक्य नाही भागविण्यासाठी एका मोठ्या ठोक रकमेची मागणी करण्यासाठी पत अनुदान हे लोकसभेमध्ये मांडण्यात येत असतं. पत अनुदान कुठे मांडतात? लोकसभेमध्ये. आणि पत अनुदान कशासाठी असतं? एखादा मोठा प्रसंग आला असेल, राष्ट्रीय पेच प्रसंग, अशा वेळेला जो खर्च करायचा असतो त्या खर्चाच्या मागणीसाठी पत अनुदान असतं. ओके. आता केंद्र सरकारचा निधी, भारताचा राज्यांचा संचित व एकत्रित निधी यासाठी कलम आहे 266(1) नुसार. ओके. कोणकोणत्या एकत्रित ठेवला आता संचित निधीमध्ये? बघा, संचित निधीसाठी कलम महत्त्वाची आहे फ्रेंड्स. कलम काय? 266(1). ओके. 266(1) मध्ये सांगितलेलं आहे संचित निधीबद्दल. यामध्ये संचित निधीमध्ये काय काय असतं? सरकारला मिळालेले सर्व कर उत्पन्न, सरकारने घेतलेले सर्व कर्जे, सरकारने दिलेली कर्जाची आलेली परतफेड आणि सार्वजनिक उद्योगाचा नफा यामध्ये येतो. संमती कोण देत असतं? लोकसभा, विधानसभा. भारताचे राज्याचे सार्वजनिक लेखे यांना लोकलेखे असेही म्हणतो. आता बघा, संचित निधीला संमती कोण देत असते? लोकसभा किंवा विधानसभा देत असते. आता भारताचे राज्यांचे सार्वजनिक लेखे पाहू आपण. यामध्ये यांना आपण लोकलेखे असेही म्हणतो. हे कलम येते 266(2) नुसार. 266(1) मध्ये संचित निधी, 266(2) मध्ये आहे लोकलेखा. यामध्ये पेन्शन निधी, प्रोव्हिडंट निधीचा पैसा, जनतेच्या अल्प बचती येतात. ओके. हे पैसे सरकार वापरीत असते पण ते सरकारच्या मालकीचे नसतात. हे पैसे या निधीतून काढण्यासाठी संसदेची संमती घेण्याची गरज नाही. सरकार या पैशाबाबत एक बँकरसारखे कार्य करीत असते. ओके. भारताच्या राज्यांचा आकस्मिक खर्च निधी, कलम 267 मध्ये काय सांगितलेलं आहे? आकस्मिक खर्च निधीबद्दल. ओके. 267 कलम आकस्मिक खर्च निधी संसद विधिमंडळाच्या कायद्यानुसार करत असते ते. आणि का निर्माण करतात हे आकस्मिक खर्च निधी? तर आकस्मिकरित्या उद्भवलेला खर्च भागविण्यासाठी आकस्मिक खर्च निधी 267 मध्ये. खर्च करतेवेळी संसदेची संमतीची गरज नाही, पण खर्च झाल्यानंतर पहिल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये या खर्चाची संमती घ्यावी लागत असते. आणि कोणाच्या ताब्यात असते? म्हणजे जेव्हा आपल्याला गरज असते त्यावेळेला आपण नाही का संमतीची गरज नसते आपल्याला खर्च करतेच्या वेळी, पण खर्च झाल्यानंतर आपल्याला त्याबद्दल सांगावं लागत असतं. ओके. आणि हा आकस्मिक खर्च निधी कोणाच्या ताब्यामध्ये असतो? राष्ट्रपती किंवा राज्यपालच्या ताब्यामध्ये असतो. हा निधी राष्ट्रपतीच्या वतीने वित्त मंत्रालयाच्या आर्थिक कामकाज विभागाच्या सचिवामार्फत धारण केला जातो. भारताचा आकस्मिक खर्च निधी सध्या 8,000 कोटी रुपये आहे. महाराष्ट्र राज्याच्या आकस्मिक खर्च निधीत सध्या 5,350 कोटी रुपये आहेत. ओके. महाराष्ट्रासाठी किती? 5,350 कोटी. आता पाहू आपण अर्थसंकल्पीय रचना. 1987 ते 88च्या अर्थसंकल्पापासून सरकारने महसुली व भांडवली खर्चाचे वर्गीकरण नवीन प्रकारे करण्यास सुरुवात केली. यामध्ये येतो योजना खर्च, बिगर योजना खर्च आणि केंद्र सरकारच्या नियोजनबाह्य खर्चातील सर्वात मोठी बाब आहे व्याज परतावा. पण आता हे 14व्या वित्त आयोगाने रद्द करण्याची शिफारस केली आहे. ओके. 2017 ते 18च्या अर्थसंकल्पापासून रद्द करण्यात आलं होतं, कारण 1 एप्रिल 2017 पासून आर्थिक नियोजन संपुष्टात आलं होतं. आता महसुली अर्थसंकल्प पाहू. महसुली जमा यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात? कर महसूल येतं, करत्तर महसूल येतं आणि इतर पण गोष्टी येतात. आता कर महसुलामध्ये बघा, सरकारला सर्व करातून प्राप्त होणारा महसुलाचा समावेश असतो. त्यामध्ये प्रत्यक्ष कर प्लस अप्रत्यक्ष कर येतो कर महसुलामध्ये. आणि करत्तर महसुलामध्ये चलन व नाण्यातून मिळणारा राजकोषीय नफा आणि व्याज मिळकतीमध्ये बघा, सरकारने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या कर्जावरील व्याज, रेल्वे व पोस्ट या सेवांवरील व्याज, सार्वजनिक उद्योगाला दिलेल्या कर्जावरील व्याज, लाभांश व नफा, सार्वजनिक उद्योगांचा नफा यामध्ये येतो. आणि इतर म्हणलं तर सरकारी सेवा प्रदानातून प्राप्त होणारा नफा, दंड, फी इत्यादी पण या गोष्टी महसुली अर्थसंकल्पामध्ये येतात. आता महसुली खर्चामध्ये काय आहे बघू. सरकारने आपली संपूर्ण सरकारी यंत्रणा चालविण्यासाठी केलेल्या नेहमीच्या खर्चाला काय म्हणतात? महसुली खर्च म्हणतात. तर महसुली खर्चामध्ये कोणत्या कोणत्या बाबी येतात? योजनांवरील महसुली खर्च, अनुदानांवरील खर्च, केंद्र सरकार जे कर्ज घेते त्यावरील व्याज खर्च, संरक्षणावरील महसुली खर्च आणि कर्मचाऱ्यांचा पगार व पेन्शन हे खर्च पण यामध्ये येतात.
आता पाहू भांडवली अर्थसंकल्प. भांडवली खर्च म्हणजे मालमत्ता निर्माण करण्यासाठी होणारा खर्च आणि कर्ज दिल्याने होणारा खर्च होय. भांडवली जमा व भांडवली खर्च. यामध्ये भांडवली जमामध्ये बघा, कर्ज उभारणी, बाजार कर्जे, सरकारने जनतेकडून आणि व्यापारी बँकांकडून घेतलेले प्रत्यक्ष कर्जे, सरकारने कोषागार, हुंड्या विकून, RBI, व्यापारी बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून मिळवलेले पैसे. बाह्य कर्ज पण येते यामध्ये, परदेशी सरकारकडून प्लस आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळालेलं बाह्य कर्ज पण येतं. इतर देणी असतात भारताच्या सार्वजनिक लेखी, यातील पैसे, PF, बचत खाते भांडवली जमामध्ये येतं. आणि कर्ज पुनर्प्राप्ती, यामध्ये सरकारने दिलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या रकमेचा समावेश होतो. आणि इतर भांडवली जमा पण वरील तिन्ही गटात न येणाऱ्या भांडवली मिळकती, जसं की सरकारी उपक्रमांचे भाग विकून निर्गुंतवणुकीत प्राप्त नफा, हे सर्व येतं भांडवली जमेमध्ये. कर्ज उभारणीमध्ये काय काय, बाजार कर्जे, बाह्य कर्जे, हुंड्या वगैरे त्या पण गोष्टी. इतर देणीमध्ये तर सार्वजनिक लेखी, यातील पैसे, PF आणि बचत खाते. कर्ज पुनर्प्राप्ती पण यामध्ये येतं भांडवली जमेमध्ये. आणि इतर भांडवली जमा पण भांडवली जमेमध्ये. आता पाहू भांडवली खर्च. भांडवली खर्चामध्ये केंद्रीय योजनांवरील खर्च, योजनेत भूमी अधिग्रहण, इमारत बांधकाम, यंत्रे व साधनांवरील खर्च, सार्वजनिक उपक्रमांच्या शेअर्समधील गुंतवणूक, राज्य योजनांना केंद्र सरकारने केलेली मदत, याचा पण समावेश होतो. सरकारने पुरवलेली विविध साधारण सामाजिक आर्थिक सेवांवरील भांडवली खर्चांचा समावेश होतो. संरक्षणावरील भांडवली खर्च, राज्यांना कर्ज देणे, घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे. मागील काही वर्षांमध्ये देशातील GDPच्या तुलनांमध्ये भांडवली खर्चाचा टक्का सतत घसरत आहे. ओके, GDP घसरत. सरकारी अर्थसंकल्पाचे 3 प्रकार आहेत. समतोल अर्थसंकल्प, बॅलन्स्ड बजेट, शिल्की किंवा आधिक्याचे अर्थसंकल्प, त्याला आपण सरप्लस बजेट म्हणतो. आणि तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे डेफिसिट बजेट. समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय, अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च दोन्ही सारखेच मांडलेले असतात, तेव्हा त्यात समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात. शिल्की अर्थसंकल्पामध्ये बघा, जेव्हा सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजित उत्पन्न हे अंदाजित खर्चापेक्षा जास्त मांडलेले असते. आणि तुटीचा अर्थसंकल्प यामध्ये अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च हा जास्त असतो. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये तुटीचाच अर्थसंकल्प मांडला जात असतो, कारण आर्थिक विकासात चालना मिळत असते तुटीच्या अर्थसंकल्पामुळे. समजलं का. समतोल अर्थसंकल्प यामध्ये काय असतं, अंदाजित उत्पन्न आणि अंदाजित खर्च दोन्ही सारखेच असतात. आणि शिल्कीमध्ये काय असतं, अंदाजित उत्पन्न हे अंदाजित खर्चापेक्षा पण जास्त असतं, तेव्हा शिल्की. आणि तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये अंदाजित उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो अंदाजित, तेव्हा तुटीचा अर्थसंकल्प असतो. आणि भारतामध्ये नेहमी तुटीचा अर्थसंकल्पच मांडला जातो, कारण याचं की आर्थिक विकासात चालना मिळते. तुटीची संकल्पना काय नेमकं ती पाहू. यामध्ये महसुली तूट सर्वात अगोदर. तर महसुली तूटमध्ये महसुली उत्पन्न मायनस महसुली खर्च. महसुली उत्पन्नातून महसुली खर्च आपण मायनस केला तर आपल्याला महसुली तूट मिळते. 1970च्या दशकाच्या मध्यापर्यंत महसुली खात्यावर शेष होता, मात्र त्यानंतर आतापर्यंत तुटच आढळून येते. म्हणजे 70पर्यंत शेष होतं, पण त्यानंतर तुटच आढळते. आता अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूटमध्ये एकूण उत्पन्नातून जर एकूण खर्च आपण मायनस केला तर आपल्याला अर्थसंकल्पीय तूट मिळते. एकूण उत्पन्नातून एकूण खर्च मायनस करणे म्हणजेच अर्थसंकल्पीय तूट. 1950-51 पासून भारताच्या अर्थसंकल्पीय तूट आढळून येते भारतामध्ये. 1997 ते 98 पासून सुकुमार चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय चलन व्यवस्था विषयक समिती स्थापन झाली होती. आणि या समितीच्या शिफारशीवरून वित्त मंत्रालयाने तुटीचा वापर करणे सोडून दिले होते. तेव्हापासून अर्थसंकल्पीय तूट ही 0 दाखवली जाते, म्हणजे जमा = खर्च असं दाखवलं जातं. आता पाहू आपण राजकोषीय, त्यालाच आपण वित्तीय तूट असं म्हणतो. अर्थसंकल्पीय तुटीची संकल्पना रद्द केल्यामुळे त्याच्या ठिकाणी काय आलं होतं, राजकोषीय तुटीची संकल्पना आली. ओके, अर्थसंकल्पीय तुटीची संकल्पना रद्द केली, त्यामुळे राजकोषीय तुटीची संकल्पना आली. राजकोषीय तूट म्हणजे नेमकं काय, तर सरकारची निव्वळ कर्ज उभारणी. ओके, निव्वळ कर्ज उभारणी प्लस सरकारची इतर देणी, हे इतर राजकोषीय तूटमध्ये. राजकोषीय तूटमध्ये अजून एकूण खर्च मायनस महसुली जमा प्लस कर्ज पुनर्प्राप्ती प्लस इतर भांडवली मिळकत म्हणजेच राजकोषीय तूट. राजकोषीय तूटचा अजून एक होतं फॉर्म्युला तयार, की एकूण खर्चातून जर महसुली जमा प्लस कर्जतर भांडवल जमा मायनस केलं तर मिळतं राजकोषीय तूट. ओके, राजकोषीय तूट रकमेमध्ये तसेच GDPच्या टक्केवारीमध्ये दर्शविली जाते. राजकोषीय तूट म्हणजे सरकारच्या एकूण जमेपैकी अशी रक्कम जी भविष्यात सरकारने परत करायची असते, म्हणून तिला सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा असे म्हटलं जातं. राजकोषीय तूटलाच काय म्हणतात, कर्ज निर्माण करणारी जमा. राजकोषीय तूट म्हणजे सरकार आपल्या एकूण उत्पन्नापेक्षा
किती जास्त खर्च करीत आहे ती रक्कम होय. आता प्राथमिक तूट बघा. प्राथमिक तूटमध्ये राजकोषीय तूट मायनस केली घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्चातून, म्हणजे राजकोषीय तूटमधून घेतलेल्या कर्जावर व्याज खर्च जर मायनस केलं तर आपल्याला काय मिळतं? प्राथमिक तूट मिळते. 1992-93 पासून अर्थसंकल्पापासून या संकल्पनेचा वापर करण्यात आला होता. प्रभावी महसूल तूट. प्रभावी महसूल तूट म्हणजे काय? महसूल तूट मायनस भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेली अनुदाने यातून मायनस करणे म्हणजे प्रभावी महसूल तूट येते. महसुली तुटीतून भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी अनुदाने वजा केल्यानंतर येणारी तूट म्हणजेच प्रभावी महसुली तूट होय. प्रभावी महसुली तुटीची संकल्पना 2011-12च्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदा वापरण्यात आली होती. 2012च्या वार्षिक वित्तीय विधेयकामध्ये FRBM फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायद्यामध्ये 2012च्या सुधारणेद्वारे प्रभावी महसूल तूट मार्च 2015पर्यंत नष्ट करण्याचे लक्ष्य घालण्यात आले होते. ओके, म्हणजे प्रभावी महसूल तूट म्हणजे काय? मग नेमकं महसुली तुटीतून आपण अनुदाने जे मायनस करतो त्याला प्रभावी महसूल तूट असे म्हणतात. महसुली तुटीतून भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी अनुदाने वजा केल्यानंतर येणारी तूट म्हणजेच काय? प्रभावी महसूल तूट. प्रभावी महसूल तुटीची संकल्पना 2011-12ला पहिल्यांदा वापरली होती, 2011-12 पासून, आणि प्राथमिक तुटी 1992-93 पासून वापरण्यात आली होती. ओके, आणि FRBM कायदा 2012चा, ओके, या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती. तुटीच्या संकल्पनेला वैधानिक दर्जा देण्यात आला होता. 2012च्या सुधारणेद्वारे प्रभावी महसूल तूट मार्च 2015 पर्यंत नष्ट करण्याचे लक्ष्य घालण्यात आले आहे. ओके, आता तुटीचा अर्थभरणा, त्यालाच आपण तुटीचे अर्थबंधन असेही म्हणतो. तुटीच्या अर्थभरणाचे स्रोत काय काय आहेत? व्यापक दृष्टी आणि संकुचित दृष्टी, दोन प्रकारे बघूया. व्यापक दृष्टीने स्रोत बघू. तुटीच्या अर्थभरणाचे जमेपेक्षा जास्तीचा खर्च भागविण्यासाठी वापरलेल्या सर्व स्रोतांचा समावेश तुटीच्या अर्थभरणामध्ये होतो. USA सारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये तुटीच्या अर्थभरणाचा व्यापक अर्थ घातला जातो, म्हणजे घेतात. ओके, तुटीच्या अर्थभरणाचा व्यापक अर्थ घेतला जातो USA सारख्या देशांमध्ये. आणि संकुचित दृष्टीने जर बघितलं तर भारतामध्ये तुटीच्या अर्थभरणाचे संकुचित अर्थ घेतला आहे, कारण भारतामध्ये तुटीचा अर्थभरणा या संकल्पनेमध्ये बाजार कर्जाचा समावेश केला जात नाही. नियोजन मंडळाच्या मते भारतामध्ये तुटीच्या अर्थभरणामध्ये 3 बाबींचा समावेश आहे. RBIकडून घेतलेली कर्जे, नवीन चलन निर्मिती आणि स्वतःच्या संचित रोख पैशातून पैसे वापरणे, या सर्व गोष्टी तर तुटीच्या अर्थभरणामध्ये. तुटीच्या अर्थभरणाचा दुष्परिणाम काय आहे की सरकारी खर्चामध्ये प्रचंड वाढ होते. महसुली खर्च महसुली उत्पन्नातून भागविण्यात असमर्थ. चलनवाढ आणि भाववाढ, सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे चलनवाढ पण होते आणि भाववाढ पण होते. किंमत वाढीमुळे सक्तीची बचत, मात्र उच्च उत्पन्न गटातील लोकांचा उपभोग वाढत असतो. खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेमध्ये बदल होत असतो, म्हणजे श्रीमंत लोकांकडे पैसा वाढल्याने चैनीच्या वस्तूमध्ये त्यांच्या मागणीमध्ये पण वाढ होते. बँकांची पतनिर्मितीमध्ये पण वाढ होत असते तुटीच्या अर्थभरणामुळे. त्याचा निष्कर्ष म्हणजे नेमकं काय? तर भारतासारख्या विकसनशील देशाच्या तुटीच्या अर्थभरणाचा मर्यादित वापर अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरू शकतो. उत्पादन वाढीस, रोजगार निर्मितीस चालना मिळू शकते. मात्र तुटीचा अर्थभरणा मुख्यतः भाववाढ घडवून आणणारा आहे. त्यामुळे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान B.R. शेनॉय यांनी तुटीच्या अर्थभरणास अग्नीप्रमाणे उत्तम नोकर मात्र दुष्ट मालक असे संबोधले होते. बघा, B.R. शेनॉय यांनी काय म्हटलं? तुटीच्या अर्थभरणाला अग्नीप्रमाणे उत्तम नोकर आहे मात्र दुष्ट मालक आहे. ओके, आता बघू राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्था कायदा FRBM 2003चा. हे कशासाठी आला होता? राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधने आणण्यासाठी FRBM कायदा 2003 आणला. अंमल झाला होता 5 जुलै 2004 पासून. FRBM नुसार केंद्र सरकारवर बंधने घालण्यात आली होती. मार्च 2009 पर्यंत महसुली तूट शून्यावर आणायची होती आणि मार्च 2009 पर्यंत राजकोषीय तूट ही 3% कमी करायची होती. महसुली तूट ही 2009 पर्यंत डायरेक्ट 0 करायची होती आणि राजकोषीय तूट ही 3% कमी करायची होती 2009 पर्यंतच. वरील बाबी साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली वार्षिक लक्ष्य ठरविण्यासाठी सरकारने विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट नेमलं होतं आणि त्यांनी अहवाल सादर केला 2004मध्ये. यानुसार FRBM नियम 2004 आणि 5 जुलै 2004 पासून ते लागू पण झालं होतं. याची लक्ष्य काय काय होती? 2004 आणि 5मध्ये प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी महसुली तूट GDPच्या 0.5% पेक्षा अधिक टक्क्याने कमी व्हावी. 2004 ते 5 पासून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी राजकोषीय तूट
GDPच्या 0.3% अधिक टक्क्याने कमी व्हावी. ओके म्हणजे काय सांगितलं 2004-5मध्ये महसुली तुटी GDPच्या 0.5% किंवा त्यापेक्षा अधिक टक्क्याने कमी व्हायला पाहिजे. आणि 2004-5मध्येच आर्थिक वर्षाच्या शेवटी राजकोषीय तुटी GDPच्या 0.3% किंवा त्यापेक्षा अधिक टक्क्याने कमी व्हायला पाहिजे. हे लक्ष ठरवण्यात आली होती. FRBM कायद्याची इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये काय काय आहेत? सरकारच्या रोख पैशाच्या जमेपेक्षा रोख पैशाचा खर्च भागविण्यासाठी अग्रिम राशी वगळता केंद्र सरकारने RBI कडून कर्ज घेऊ नये. RBIने केंद्र सरकारच्या रोख्याचे प्राथमिक इश्यू खरेदी करू नये. सरकारने राजकोषीय व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणावी. केंद्र सरकारच्या अगोदर राजकोषीय जबाबदारी कायदा उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांनी अंमलात आणला होता. कर्नाटकने पहिल्यांदाच हा अंमलात आणला आहे. केंद्र सरकारने दोन्ही सभागृहांसोबत दरवर्षी कोणती विवरणपत्रे मांडावी ती पण सांगण्यात आलं. मध्यावधी राजकोषीय धोरण विवरण, मध्यावधी राजकोषीय धोरण विवरण, राजकोषीय धोरण डावपेच विवरण आणि स्थूल अर्थशास्त्रीय आराखडा विवरण. तर मध्यावधीमध्ये काय येतं? राजकोषीय निर्देशकांसाठी साध्य करायचे 3 वर्षाचे लक्ष्य आहे. त्यामध्ये महसुली खर्च महसुली जमेतून शाश्वत आधारावर भागवता येईल का याचे परीक्षण करणे, बाजार कर्ज व इतर भांडवली जमा किती कार्यक्षमते वापरली जात आहेत याचे परीक्षण करणे हे तर मध्यावधी राजकोषीय धोरणमध्ये. राजकोषीय धोरणामध्ये सध्याच्या धोरणाचे परीक्षण व राजकोषीय उपायांमध्ये काही बदल केलेले असल्यास त्याचे काय कारणे आहेत ते पाहणे. आणि स्थूल अर्थशास्त्रीय आराखडा विवरणमध्ये GDPच्या वाढीचा दर, केंद्र सरकारचे राजकोषीय संतुलन व बाह्य संतुलन मूल्यांकन. ओके, या कायद्याच्या आधारे केंद्र सरकारने महसुली तसेच राजकोषीय तूट मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आणल्या होत्या. बऱ्याच राज्य सरकारने आपले लक्ष्य जवळजवळ पूर्ण केली होती. मात्र 2008पासून मंदी घालवण्यासाठी केंद्र सरकारने 2 मोठी स्टिम्युलस पॅकेजेस तयार केली. त्यामुळे सरकारी खर्च वाढून महसुली आणि राजकोषीय तूट पुन्हा वाढल्या होत्या. 2012-13मध्ये वार्षिक वित्तीय विधेयकाद्वारे FRBM कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि या सुधारणेनुसार प्रभावी महसूल तुटाची संकल्पना लागू झाली होती. ओके, FRBM कायद्यानुसारच. आणि ही तूट 2015पर्यंत नष्ट करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. 2015पर्यंत. ओके, 2013-14च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये नवीन FRBM कायदा आणण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.